नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूप सुंदर असा टेबल मॅट शिकवणार आहे। हे बघा, माझ्याकडे एक प्लेन ब्लाउज पीस होता, त्यापासून मी हे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आणि सोपं असं हे टेबल मॅट आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 7 पाकळ्यांचं हे टेबल मॅट आहे, म्हणजे तुम्ही ह्याच्यावर फ्लॉवर पॉट वगैरे पण ठेवू शकता। हो का, अशा पद्धतीने मी ह्या 7 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला। हा का, हे कॅनव्हास घेतले मी आणि कॅनव्हासवर आहे ना मी माप आखून घेतलेलं आहे बरं का। आता त्याचं माप आहे बघा, का 5 इंच बाय 8 इंच। 5 बाय 8 इंचाचा मी एक चौकोन आखून घेतलेला आहे आणि त्या चौकोनचे प्रत्येक लाईनीचा मध्य काढलेला आहे मी बरं का। म्हणजे वरती 5चा मध्य 2.5, खालती शेजारच्या 8च्या ह्याचा 4 असा हा मध्य काढून घेतला आहे 4 लाईनींचा। म्हणजे आपल्या पाकळ्या सगळ्या एकसारख्या येतील। आणि हो का, हे जे कॉर्नर आहेत ना ते असे गोलाकार आहेत, असं म्हणजे ह्यांना मी असा पाकळ्यांचा आकार दिलेला आहे। हो का, अशा पद्धतीने हे आकार आखलेला आहे मी। हे कॅनव्हासवर काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने कापून घ्यायचे। कॅनव्हासवर कापलं की म्हणजे कसं कापडावर आपल्याला नीट शिवता येते। ठीक आहे, अशा पद्धतीने मी ही पाकळीचा आकार ह्याला दिलेला आहे। आता आपण हे कापून घेऊया। आता अशा खूप सुंदर दिसते बरं का। तुम्ही ह्याच्यावर फ्लॉवर पॉट वगैरे म्हणजे टेबलावर ठेवलं तर फ्लॉवर पॉट वगैरे ठेवा, किंवा समईच्या वरती ह्याच्यावरती समई वगैरे ठेवली तरी चालेल, किंवा डायनिंग टेबलवर जरी तुम्ही ठेवलं ना तरी चालेल। एखादी आपली फ्रूट बास्केट असते ना, ती ह्याच्यावर ठेवली तरी, म्हणजे फळांची बास्केट असते ती ठेवली तरी चालेल डायनिंग टेबलवर। खूप सुंदर दिसते। वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही बनवलं तर खूप छान दिसेल। आता असं मी कापडाचा आकार घेतलेला आहे। ही जी पाकळी आहे ना, त्या पाकळीच्या पेक्षा थोडंसं एक मोठं कापड घेतलेलं आहे बरं का मी। असे 2 भाग घेतलेले, म्हणजे वरनं आणि खालनं सेमच घ्यायचं। म्हणजे ह्या पाकळीपेक्षा 1-1 इंच जरा जास्त मी कापड घेतलेले आहे, म्हणजे शिवल्यावर आपण ते कापून घेऊ शकतो। आता हे कॅनव्हासवरती ठेवून ते हे करून घ्यायचं आहे। आता एक गोल आखून घेतलेला आहे मी, गोल आहे 5 इंचाचा। हा गोल पण आपण कापून घेऊया। आणि हा गोल पण मी त्या कापडाच्या ह्याचं घेतलेलं आहे। हो का, असे 2 पीस घेतलेले आहेत कापडाचे। आता ह्या 2 पीसच्या वरती हे कॅनव्हास ठेवलेलं आहे आणि ते 4ही बाजूनी शिवून घ्यायचे। फक्त थोडंसं जरासं मोकळं ठेवायचं, म्हणजे आपल्याला ते सरळ करता येईल। हो का, असं मी हे दोन्ही शिवून घेतलं आणि थोडासा भाग हा न शिवता तसाच ठेवलेला आहे। आता हे जे नाही शिवलेलं आहे ना, ते आता हे 2 कापड आहे बघा, हे 2 कापडाचे पीस तिथून हे आपण असं सरळ करूया। अशा पद्धतीने सरळ करायचं, म्हणजे खालनं वरनं आपलं एकाच कलरचं असं कापड दिसतं। आता इथं वरनं अशी दाब शिलाई मारून घ्यायची आणि हे जे आपण थोडंसं ओपन ठेवलं होतं ना, त्याचं आतमध्ये दुमडून गोलाकार हे पण शिवून घ्यायचं आहे। आणि तसं त्याच पद्धतीने पाकळी पण आपण शिवून घेणार आहोत। हे जे कोपरे आहेत ना ते नीट व्यवस्थित काढायचे, म्हणजे पाकळीचे कोपरे नीट व्यवस्थित दिसतात। अशा पद्धतीने हे आपण सरळ करायचं आहे। तुम्ही प्रिंटेड कापड असेल ना ते घेतलं तरी चालेल बरं का। प्रिंटेड कापडाचं पण खूप छान टेबल मॅट होतं। आता वरनं आपण पाकळीला पण अशी दाब शिलाई मारायची आणि हे जे आपण थोडंसं ओपन ठेवलं होतं ना ते आतल्या बाजूने दुमडून तिथनं पण शिलाई मारून घ्यायची आहे। ठीक आहे,
बघा अशा पाकळ्या मी बनवल्या 2 3 4 5 6 आणि 1 7. ठीक आहे का? असे 7 पाकळ्या बनवल्या तर त्या कशा ठेवायच्या का? आता हा सर्कल गोल घ्यायचा आपण आणि त्या गोलाचा बरोबर असा मध्य काढून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर अशा एक एक करून अशा पाकळ्या ठेवायच्या आहेत. अशी इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे. म्हणजे आता मी पहिले ठेवून दाखवते आणि मग शिवून नाही. हो का? ही पाकळी ना इथून ती इथपर्यंत शिवायची इथपर्यंत. परत ही दुसरी पाकळी ह्याच्यावर ठेवायची आणि ती परत तिथपर्यंत शिवायची. परत ही ठेवायची आणि ती इथून इथपर्यंत शिवायचं. परत ही पाकळी ही पाकळी आता ही शेवटची पाकळी ना ती ह्याच्या खालती घ्यायची आणि इथून ती इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे. हो का? अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे. आता मी ह्याच्यावरती काय करणार आहे, लेस लावून घेणार आहे बरं का. हो का? आता इथून आहे ना अशी लेस इथून अशी घ्यायची आणि इथून इथपर्यंत अशी शिवून घ्यायची आपण आणि तिथं कापायची लेस. परत ही इथून दुसरी लेस इथपर्यंत, इथून इथपर्यंत अशी सगळ्या पाकळ्यांना आपण लेस लावून शिवून घेणार आहोत. आता लेस पण माझी शिवून झालेली आहे. आता मध्ये कसं आता म्हणजे ते तसंच राहते ना, त्यासाठी मी ह्याचं पॅचवर्क म्हणजे माझ्याकडे एक शिल्लक होतं ते असं इथं ठेवून आता ते पण इथे शिवून घेणार आहे मी बरं का. म्हणजे खूप सुंदर दिसेल आपला हा टेबल मॅट. बघा आता अशा पद्धतीने हा टेबल मॅट माझा तयार झालेला आहे. कसा वाटला मग? आवडला ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.